बघतोय मावळमध्ये पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली। कुंडमळ्याजवळील इंद्रायणीवरील पूल कोसळलाय। 20 ते 25 जण वाहून गेल्याची माहिती आहे। आपल्यासोबत पुन्हा एकदा अमोल धर्माधिकारी जोडले गेलेत। अमोल, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? अमोल यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचू शकत नाहीये। मात्र एनडीआरएफची टीम आता घटनास्थळी दाखल झाली आहे। रविवार असल्याने पर्यटकांची मोठी गर्दी या ठिकाणी निर्माण झाली होती। अशात पूल कोसळून अनेक पर्यटक इंद्रायणीत बुडाल्याची भीती आहे। घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलीस, ग्रामस्थ आणि आपदा मित्र यांनी घटनास्थळी धाव घेतली असून बचाव कार्य सुरू करण्यात आलेलं आहे। या क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय ती म्हणजे खरं तर मावळ पुणे या ठिकाणी पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली। कुंडमळ्याजवळील इंद्रायणीवरील पूल कोसळलाय। 20 ते 25 जण वाहून गेल्याची माहिती आहे। एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली असून रविवार असल्याने पर्यटकांची मोठी गर्दी या ठिकाणी झाली होती। मोठ्या संख्येने पर्यटक या ठिकाणी उपस्थित होते। अशात पूल कोसळून अनेक पर्यटक इंद्रायणीत बुडाल्याची भीती आहे। या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि ग्रामस्थ यासोबतच आपदा मित्र यांनी आता घटनास्थळी धाव घेतली असून बचाव कार्य देखील सुरू करण्यात आलेले आहे। अधिकृत माहिती आता खरं तर आलेली नाहीये समोर की काय जीवितहानी झालेली आहे, मृतांचा आकडा नेमका किती आहे। मात्र अनेक जण बुडाल्याची भीती व्यक्त केली जात आहे। मावळमध्ये पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे। कुंडमळ्याजवळील इंद्रायणीवरील पूल कोसळलेला आहे। ही दृश्य आपण बघतोय। 20 ते 25 जण वाहून गेल्याची माहिती समोर येते। एनडीआरएफची टीम देखील घटनास्थळी दाखल झालेली आहे। सध्या रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालंय। रविवार असल्याने विशेषतः आता पर्यटकांची मोठी गर्दी या ठिकाणी झाली होती। पर्यटक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते। अशात पूल कोसळून अनेक पर्यटक इंद्रायणीत बुडाल्याची भीती आहे। पूल कोसळल्यानंतर या घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलीस, ग्रामस्थ आणि आपदा मित्र देखील यांनी घटनास्थळी धाव घेतली असून बचाव कार्य देखील सुरू करण्यात आले। 20 ते 25 जण वाहून गेले तर 6 जणांचा मृत्यू झाल्याची खरं तर शक्यता आहे। अजून अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये। मात्र जो आकडा आहे तो वाढण्याची देखील शक्यता, भीती व्यक्त केली जाते। मावळमध्ये पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे। कुंडमळ्याजवळील इंद्रायणीवरील हा पूल कोसळलाय। 20 ते 25 जण वाहून गेल्याची माहिती आहे। एनडीआरएफची टीम देखील घटनास्थळी दाखल झाली आहे। रविवार असल्याने पर्यटकांची खरं तर मोठ्या संख्येने या ठिकाणी गर्दी होत असते आणि तशीच गर्दी आजही झाली होती। अशात पूल कोसळून अनेक पर्यटक इंद्रायणीत बुडाल्याची भीती आहे। आपल्या प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार जवळजवळ 25 वर्षाचा हा लोखंडी पूल होता। एकच वाहन जाऊ शकेल एवढीच रुंदी या पुलाची होती। मात्र मोठ्या संख्येने पर्यटक या ठिकाणी उपस्थित होते या पुलावर आणि त्याच वेळेस ही दुर्घटना घडली आहे। घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलीस, ग्रामस्थ आणि आपदा मित्र यांनी घटनास्थळी धाव घेतलेली आहे। सध्या बचाव कार्य सुरू आहे। रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। 6 जणांचा मृत्यू झाल्याची भीती आणि शक्यता व्यक्त केली जाते। अजूनही अधिकृत आकडा समोर आलेला नाहीये। मात्र 20 ते 25 जण वाहून गेलेत। यात 6 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे। या क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय। पुण्यातील मावळमध्ये पूल कोसळून मोठी दुर्घटना घडलेली आहे। हा पूल कोसळलेला आहे। 25 वर्ष हा जो जुना पूल आहे तो कोसळल्याने कुंडमळ्याजवळील इंद्रायणीवरील पूल कोसळल्यामुळे 20 ते 25 जण वाहून गेल्याची माहिती आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमच्या प्रतिनिधी पल्लवी कुलकर्णी आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। पल्लवी, काय सविस्तर माहिती आहे? खरं तर 25 वर्षाचा हा जुना पूल होता। त्यानंतर जर आपण पाहिलं, जसं आपले प्रतिनिधी अमोल यांनी आपल्याला सांगितलं की मोठी गर्दी पर्यटकांची या ठिकाणी होत असते, मात्र त्या अनुषंगाने कुठलीही उपाययोजना करण्यात आली नव्हती। पल्लवी, नक्कीच मेघना, बेसिकली हा जे मावळ इथे जो पूल आहे हा लोखंडी पूल आहे आणि तो इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्यामुळे 20 ते 25 जण यात वाहून गेल्याची भीती आपल्याला प्राथमिक माहिती कळते। यात किती लोक यात दगावले गेले असल्याची माहिती अद्याप मिळालेली नाही आहे। त्यामुळे शोधकार्य सुरू असल्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्याला थोड्या वेळाने या कळू शकतील। हा पूल जेव्हा कोसळला त्यावेळी तिथे खूप मोठ्या प्रमाणात पर्यटक त्या ठिकाणी होते आणि हे पर्यटक त्या या सगळ्या परिस्थितीमध्ये अडकले असण्याची, वाहून गेले असण्याची भीती आपल्याला वाहून गेले असल्याचं कळतंय। ही प्राथमिक माहिती आहे आता सध्या तरी। पल्लवी, खरं तर ही जी दुर्घटना ज्या ठिकाणी झालेली आहे तिथून प्राथमिक उपचार केंद्र किंवा ग्रामीण रुग्णालय हे जवळजवळ किती अंतरावर असावे? कारण या वेळीला जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, या क्षणी खरं तर या सगळ्या गोष्टींची जास्त गरज निर्माण झालेली आहे। पल्लवी,
मेघना बरोबर आहे. प्राथमिक आपल्याला आरोग्य केंद्र आणि त्याविषयीची अद्याप माहिती मिळालेली नाही आहे. पण जे तिथे अडकलेले जे लोक आहेत त्यांना तिथून काढण्याचे आणि त्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न तिथील स्थानिक लोक करताना आपल्याला व्हिज्युअल्स मधून दिसतात. सध्या तरी आपल्याला हीच माहिती कळते की हा इंद्रायणी नदीवरील पूल कोसळलेला आहे आणि या पुलामध्ये 20 ते 25 जण अडकल्याची माहिती अजून मिळते आहे. किती लोक याच्यात जीवितहानी झालेली आहे या संदर्भात अद्यापही काही माहिती मिळालेली नाही आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.